मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की मी बांगड्या आणि मेहंदी भरायला गेले होते ते. तर आज होता हळदीचा कार्यक्रम, तर मी येल्लो कलरची साडी घातली होती आणि तन्मय आधीच पुढे गेला होता आणि घरामध्ये आणला होता वडापाव. म्हणलं आता जरा मला भूक पण लागली होती तर वडापाव खाऊन जावा हळदीला. मग वडापाव खाऊन झाल्यानंतर मी हळदीला गेले. तर तन्मय आणि अद्वैत खेळतच होते तिथे आणि अद्वैत एक म्हणजे छोटासाच मुलगा होता, पार त्याला गळ्यात गळे घालून खेळत होता. आणि मी गेले, खूप लेट झाला होता मला, कारण की हळदी होऊन गेली होती आणि मला जायला उशीर झाला होता. आणि मग संगीत चालू झालं होतं आणि तन्मय आणि आमच्या सोसायटीतली सगळी मुलं जी फुलं पडली होती ना सगळी वेचत बसली होती. आणि हळदीचं डेकोरेशन एवढं छान केलं होतं ना, खूप मस्त केलं होतं, मला खूप आवडलं. नंतर संगीतसाठी नवरी आली घरामधून, म्हणजे परत ड्रेस चेंज करून, आणि खूप छान दिसत होत्या. आणि मग अशा प्रकारे डान्स चालू झाला होता आणि अद्वैतने तो खूप एन्जॉय केलं डान्स आणि तो खूपच मस्त नाचत होता अद्वैत. आणि हे जे लाईटीचे फोकसमुळे जरासा त्याला त्रास होत होता, पण त्याने खूप एन्जॉय केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा पार्ट बघायला पण विसरू नका. बाय.